नमस्कार मंडळी, पारंपरिक व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आज आपण बासुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत. बऱ्याच जणांना श्रीखंड चालत नाही, अशांसाठी आपण बासुंदीची रेसिपी करणार आहोत. बघा, इथे मी साखर, काजू, बदाम, इलायची, खवा, दूध, कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडरमध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे आणि ते फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. ते बाजूला ठेवून आता आपण कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यामध्ये दूध घातलं आणि त्याला सुद्धा छान असं फेटून घ्यायचं आहे आपण, जेणेकरून त्याच्यामध्ये सुद्धा एकही गुठळी राहता कामा नये. छान फेटून झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण हळू कढईमध्ये टाकायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून एकही गुठळी राहणार नाही. छान हलवत राहायचं. तर याच्यानंतर आपण कस्टर्ड पावडरसुद्धा जी आपण दुधामध्ये मिक्स केलेली आहे ती सुद्धा आपण कढईमध्ये टाकणार आहोत. आणि वाटीला जे कस्टर्ड चिटकलेलं आहे ना, ते काढण्यासाठी त्यात थोडंसं दूध घालायचं आणि त्यातलं राहिलेलं कस्टर्ड पूर्ण कढईमध्ये टाकून द्यायचं. कंटिन्यू हलवत राहायचं हलक्या हाताने. आता खवा हाताने कुस्करून घ्यायचा आणि त्या दुधामध्ये टाकायचं, म्हणजे आपला दाटसरपणा वाढेल. जास्त वेळ दूध उकळायची गरज पडत नाही खवा टाकल्यामुळे. जर आपण खवा नाही टाकला तर गॅस पण आपला जास्त वाया जातो. त्यामुळे आपण काय करायचं, शक्यतो रेडीमेड खवा आणायचा आणि दुधामध्ये टाकायचा. 1 वाटी खवा मी टाकलेला आहे. आता काजू आणि बदाम ते मिक्सरला फिरून घ्यायचे, थोडंसं दूध टाकायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची. आता आपण हे काजू आणि बदामाची पेस्ट त्या दुधामध्ये टाकलेली आहे. मी पाव वाटी साखर घेतली. साखरेचं प्रमाण मी खूप कमी घेतले, कारण साखर तशी पाहिलं तर आपल्या आरोग्यास हानिकारक असते, पण बासुंदीमध्ये जर गूळ टाकला तर ते फुटेल म्हणून आपण थोडीशी साखर टाकतोय. याच्यामध्ये आपण केशर टाकून घेतलं, कारण केशर टाकल्यामुळे काय होतं, कलर त्याला छान असा पिवळसर कलर येतो, म्हणून आपण आता याच्यामध्ये केशर टाकलेलं आहे. आणि इलायची पावडर मी तयार करून ठेवली होती ना, ती सुद्धा आपण आता टाकून घेणार आहोत. छान आपलं घट्ट असं बासुंदी तयार झालेली आहे. त्याच्यात आता मी इलायची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. उन्हाळ्यामध्ये गरम गरम बासुंदी खाल्ली तरी चालते, परंतु थंडीमध्ये काय करायचं, आपण आता ही फ्रीजमध्ये ठेवूनच खायची, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून. अगोदर गॅस बंद करून तशीच ठेवायची. थोडीशी थंड झाली की मग नंतर आपण जास्त थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे. तर बघा, आपली बासुंदी तयार झालेली आहे. तुम्हाला जर या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं असेल तर डबल करायची गरज नाही आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.